गुरुजी मुहूर्त न चुकवता कशी पूजा करणार आहेत? मालती मॅडम, पूजा अगदी मुहूर्तावर होईल. कशी? अभाव, आता आपल्यासाठी मुहूर्त गाठणं हे महत्वाचं. पूजेचा मान कोणाला मिळतो हे महत्वाचं नाही. आणि तसंही यंदा पूजेचा मान मला आणि सरांना मिळालाय, म्हणजे महाडिक घराला मिळालाय. त्यामुळे आमच्या जागी मला असं वाटतंय मालती मॅडम आणि तुम्ही पूजेला बसू शकता. निशा, दार का नाही उघडत आहेस तू? तनिषा, माझा आवाज येतोय का? बघा, मला असं वाटतंय की आपण आता मुहूर्तावर पूजा करूया. त्यामुळे तुम्ही पूजाला बसा. होय आबा, ह्यो तोडगा बरोबर आहे. नाही, मला हे अजिबात पटत नाही. पूजेचा मान तुम्हाला मिळालाय, त्यामुळे तुमच्या हातूनच पूजा व्हायला हवी. आबा, पण आता मुहूर्त गाठणं जास्त महत्वाचं आहे. पांडुरंगाची पूजा होणं जास्त महत्वाचं आहे. मान आम्हाला मिळाला काय आणि तुम्हाला मिळाला काय? प्लीज आबा ऐका, तुम्ही दोघं पूजेला बसा. राणी बरोबर बोलते. अहो, पूजा तुम्ही केली काय आणि जावं बापूने केली काय? अहो, सारखंच आहे की. शेवटी पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्याच घराला मिळणार आहे. महत्वाचं काय? पूजा होणं. पूजा कोण करतं हे महत्वाचं नाही, पण पूजा मुहूर्तावर होणं हे गरजेचं आहे. आता मला वाटतं तुम्ही पायसाहेबांनी दोघांनी मिळून पूजा करावी आणि मुहूर्त साधावा. हो, बरोबर आहे आबा. ठीक आहे, जर सगळ्यांची इच्छा असेल आणि मुहूर्त चुकवायचा नसेल तर आम्ही बसतो पूजेला. काय मालती? हो, आता दुसरा काही पर्यायच नाहीये ना. इंद्रजित, माझ्यासाठी ही पूजा लई महत्वाची होती. आपण लहानपणापासून जे स्वप्न पाहतो त्यातलं माझं हे एक स्वप्न होतं. पांडुरंगाच्या पूजेला आपल्या जोडीदारासोबत पाटावर बसायचं, त्या पांडुरंगाकडं आपल्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मागायचा, हे स्वप्न होतं माझं. हात जाऊन कुठं ते स्वप्न पूर्ण होणार होतं. यंदा वस्तीतल्या पूजेचा मान आपल्याला मिळाला, आपल्या हातून ती मानाची पूजा होणार होती. पण तुम्ही कुठेतरी निघून गेलात. मी रंगवलेली सगळी स्वप्न धुळीला मिळाली. तुम्ही असं का केलं इंद्रजित? असं कुठलं काम निघालं की तुम्ही ही मानाची पूजा सोडून मला सोडून निघून गेलात? दरवाजा तोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे. इंद्रा, आयु ओके? तू ठीक आहेस का? मी ठीक आहे. एक मिनिट, काय आलं? काय झालं? मी कधीचा दरवाजा वाजवतोय, तुला रिप्लाय तू काही करत नाहीयेस, दरवाजा ओपन करत नाहीस. मी घाबरलो होतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. गाणी ऐकत होते मी. पूजेची तयारी करायची आहे ना. बट वाय आर यू फ्रीकिंग आउट? काय झालं? इतकं पॅनिक का झालास तू? आणि इथे काय करतोयस तू? उर्मिला वहिनींकडे ती तुझ्या गोळ्यांची डबी का दिली होतीस? ओ अच्छा, ते. अरे, माझ्या सकाळी गोळ्या संपल्या होत्या, म्हणून मी उर्मिला वहिनींना तो डबा दिला की या अशाच गोळ्या घेऊन या म्हणून. अच्छा, तुला असं वाटलं की मी त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या आणि पण तू सकाळी जेव्हा मला ती दाखवलीस डबी, तेव्हा ती ऑलमोस्ट अर्धी भरलेली होती ना. मग सगळी संपल्यासारखं का त्यांच्याकडनं एक्स्ट्रा गोळ्या मागून घेतल्यास? ऍक्च्युली मला परत त्रास सुरू झाला होता सकाळी.
म्हणून त्यातली एक गोळी खायला गेले आणि ती डबीत सांडली आहे. आता जमिनीवर पडलेल्या गोळ्या कशा खाऊ ना, म्हणून वहिनींना सांगितलं होतं की तशीच एक डबी घेऊन या. ते मी असंच म्हणाले होते तुला. तुला खरं वाटलं का? किती काळजी करतोस माझी इंद्रा. तू इतकी काळजी करत जाऊ नकोस ना माझी, नाही तर सतत मला ती रात्र आठव. पूजेला जायचंय ना आपण, उशीर होतोय. ओ माय गॉड, 5च मिनिटं उरलेत मुहूर्ताला फक्त. आपण लवकर निघूया, नाहीतर आम्हाला पूजेला बसता नाही येणार. चांगलं आहे की? हं? चांगलं आहे ना, सगळे वाट बघतायत आपली. आपण जाऊया. चल, मी रेडी होते. इंद्रा, हां मी रेडी हो. हा, सॉरी मी बाहेर आहे, तू ये लवकर. हा श्री नताय नमः इति सर्वतम सर्वकार्येषु नमः कृष्णं प्रसीद पुरुषाय नमः इति सर्वतम नताय नमः दिव्यपूजनं पूजनं करिष्यामि. अक्षय सोडा. विठ्ठल रुक्माई खाली घ्या ताटामध्ये अभिषेकासाठी. राणे, अगं यंदाची पूजा तुझ्या हातनं झाली नाही म्हणून लय वाईट वाटून घेऊ नको बाई. अगं आपण किती बी काय बी केलं ना तर काही गोष्टी आपल्या हातात नसतातच, आणि जे आपल्या नशिबात असतंय ना तेवढंच मिळतं बघ आपल्याला. यंदाची पूजा तुझ्या नशिबात नव्हती, पण काय माहित पुढच्या वर्षाची पूजा तुझ्या नशिबात असेल. बिचारी किती धडपड केली होती ना, पण काय लागलं हाताला? शेवटी कमनशिबी ती कमनशिबीच. म्हणजे हे असं घडायला नको होतं अगं. किती काय काय तयारी केली होती तू पूजेसाठी, पण सगळी मातीत मिसळली. म्हणजे का मोठ्या पूजेला बसायचा मान मिळाला होता ना तुला, पण इंद्रा भाऊजींमुळे दुसऱ्या कोणाला तरी पूजेला बसलेलं बघावं लागतंय ग तुला. फारच वाईट वाटतंय मला. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. आणि आता आम्हाला पूजेला बसता आलं नाही म्हणून काय झालं, हे आले की आम्ही जोडीने पाया पडू. आता असं तर नाहीये ना की आम्ही पूजेला बसलो नाही म्हणून तो पांडुरंग आम्हाला आशीर्वादच देणार नाही. शेवटी काय आहे, तो सुद्धा माणसाचं कर्म बघतो, आणि आमचं कर्म चांगलं आहे. हाऊ स्वीट. पण तुझी पूजेला बसायची इच्छा पूर्णच राहिली ना इंद्रामुळे. असो, हरकत नाही.
या वेळेला बॅड लक होतं तुझं. बेटर लक नेक्स्ट टाइम. ऑल दी बेस्ट. विठ्ठल रुक्माची पूजा संपन्न झालेली आहे. नमस्कार करा. बोला पुंडली कौरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गुरुजी, आपण पूजेला सुरुवात करूया का? सॉरी, मला थोडं लेट झाला. पूजा झाली आहे. इंद्रा, तू इथे नव्हतास ना, म्हणून यांना आणि मला पूजेला बसावं लागलंय. तू अत्यंत चुकीचं वागलायस जरा. तू पांडुरंगाची पूजा सोडून सरळ निघून गेलास. सगळ्यांबरोबर आमच्या पांडुरंगालाही तिष्ठत ठेवलंस तू. अरे कुठे फेडणार हे पाप? बिचारी राणी सकाळपासून पूजेची तयारी करते. तुझ्यामुळे आज तिचा पूजेचा मान हिरावला गेला. का वागलास असं? अरे काय विचारतोय मी? कोणालाही न सांगता तू कुठे निघून गेला होतास? आबा, तुम्ही प्लीज त्याला काही बोलू नका ना. जे काही झालं ते माझ्यामुळे झालं. त्याची काही चूक नाही येतात. म्हणजे नाही तनिषा, तू काही बोलणार नाहीयेस. इंद्रा प्लीज मला बोलू दे. मला आता सगळं सांगावंच लागणार आहे. आबा, एका क्लायंटचं प्रपोजल आलं होतं. काही कोटेशन सबमिट करायचे होते. लास्ट मोमेंटला ते मी नाही करू शकले. इंद्राने मदत केली म्हणून ते शक्य झालं. नाही तर आपल्याला खूप मोठा लॉस झाला असता. मार्केटमध्ये आपलं रेप्युटेशन खराब झालं असतं. हो ना इंद्रा? हो हो आबा.